बिग बॉसच्या घरात राखी सावंत अनुश्री मानेवर अगदी जोरदार पद्धतीनं भडकली आहे. आता ही ज्या पद्धतीनं भडकली आहे त्यामुळं अनुश्री माने ही सुद्धा तोंडावर पडली. कारण की राखी सावंत ही तिचे मुद्दे ठामपणानं स्पष्टपणानं जे पटतंय ते पटतं म्हणते आणि जी गोष्ट नाही पटत ती नाही पटत अशी ठामपणानं सांगते. मग आता राखी नेमकी अनुश्री मानेवर का भडकली हे तुम्ही कालच्या भागामध्ये पाहिलं असेल. कारण की जो सदस्य बिग बॉस मराठीचा विजेता होईल तो सदस्य त्याच्या पार्टीमध्ये कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही हा गेम बिग बॉसच्या घरामध्ये चालू होता. आणि त्या पार्टीमध्ये अनुश्रीनं सुरुवातीला मी राखीला बोलवणार नाही असं सांगितलं. त्याच्यामुळं राखी अनुश्रीवर चांगलीच भडकली होती. जा, मी तुझ्या पार्टीला येणार नाही असं देखील सांगितलं होतं. मग त्याच्यानंतर जेव्हा राखी सावंत स्टेजवर आली आणि ती म्हणाली की मी अनुश्रीला पार्टीमध्ये बोलवणार नाही, तेव्हा अनुश्री म्हणते मी तुझ्या पार्टीला येणार नाही आणि इथून बाहेर गेल्यानंतर सुद्धा कोणासोबतही नातं ठेवणार नाही. मग हा सगळा प्रकार घडल्यानंतर शांत बसेल ती राखी सावंत कसली, म्हणून राखी सावंत ही अनुश्री मानेवर ज्या पद्धतीनं भडकली आहे, कुठंतरी बरेच जण राखी सावंतचं समर्थन सुद्धा करतायत आणि अनुश्रीनं जे वाक्य बोललंय त्याच्यावर टीका सुद्धा करतात. नेमकं काय घडलंय संपूर्ण प्रकरण हे आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर कालच्या भागामध्ये ज्या पद्धतीनं पार्टीमध्ये कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही हा गेम पार पडला, याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त राडा अनुश्रीचा आणि राखी सावंतचा बघायला मिळाला. कारण की अनुश्री माने ज्या पद्धतीनं म्हणली की मी घराच्या बाहेर पडल्यानंतर सुद्धा कोणालाही भेटणार नाही, कोणालाही बोलणार नाही, कोणाचाही कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा ठेवणार नाही. मग आता अनुश्री माने का एवढी मोठी सेलिब्रिटी आहे का की ती कोणालाही भाव देणार नाही, घराच्या बाहेर गेल्यानंतर भेटणार नाही? या घरामध्ये ती सगळ्यांसोबत दररोज राहून राहून वैतागलेली आहे. अनुश्री माने खरंच एवढी मोठी कलाकार आहे का, एवढी मोठी सेलिब्रिटी आहे का, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. कारण की राखी सावंतनं आत्तापर्यंत 17पेक्षा जास्त बिग बॉसचे सीझन केलेले आहेत. तर दुसरीकडं राकेश बापट सारखा एक कलाकार आहे, त्यानं मराठी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. दीपाली सय्यद सारख्या एक ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. दुसरीकडं विशाल कोटियनसारखा सुद्धा कलाकार आहे, त्यानं हिंदी बिग बॉस केलेला आहे, अनेक रियालिटी शो केलेले आहेत. तन्वी कोलते सारखी अभिनेत्री आहे, तिनं सुद्धा अनेक टीव्ही सिरियलमध्ये चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. रेवा सुद्धा ही एक कलाकार आहे, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध व्हायरल आहे. मग घरामधले सदस्य सगळेच सेलिब्रिटी आहेत. अनुश्री मानेपेक्षा कितीतरी पटीनं वयानं मोठे आहेत, अनुभवाने मोठे आहेत. मग त्यांच्यासोबत अशा पद्धतीनं बोलणं की मी तुमच्यापैकी एकालाही भेटणार नाही, मी तुम्हाला कॉलही करणार नाही आणि मी जी काही नाते आहेत ती सुद्धा ठेवणार नाही, हे कुठंतरी चुकीचं आहे. अगोदर लोकांना आवडणारी अनुश्री तिच्या या बोलण्यामुळं कुठंतरी लोकांना आता आवडू लागलेली नाहीये, ती लोकांच्या मनामधून उतरलेली आहे असं सुद्धा बऱ्याच जणांचं मत आहे. कारण की बिग बॉसच्या घरामध्ये अनेक नाती बनतात, अनेक मित्रमैत्रिणी बनतात आणि ती नाती घराबाहेर गेल्यानंतर सुद्धा टिकतात. याच्या अगोदरची जर आपण उदाहरणं घेतले तर कित्येक जोड्या अशा आहेत ज्यांची जोडी बिग बॉसच्या घरामध्ये बनली आणि त्यांचा सुखाचा संसार सुरू झाला. तर आपण याच भागाचा विचार केला तर याच भागामधले जे सदस्य होते ते म्हणजे सचिन कुमावत असतील, रोशन भजनकर असतील आणि करण सोनवणे असेल. यांची जी मैत्री या बिग बॉसच्या घरामध्ये झाली होती ती त्यांनी घराच्या बाहेर सुद्धा टिकून ठेवलेली आहे आणि या तिघांनी मिळून एक गाणं सुद्धा काढलेलं आहे आणि ते त्यांची मैत्री आयुष्यभर जपणार आहेत. मग एकीकडं घरातले सदस्य अशी त्यांची मैत्री जपतायत, तर दुसरीकडं अनुश्री माने थेटपणानं बोलतीये की मी कोणालाही भेटणार नाही, कोणासोबतही संपर्क ठेवणार नाही. म्हणूनच कुठंतरी प्रेक्षकांना सुद्धा अनुश्रीबद्दल चीड आलेली आहे आणि ते राखीचं समर्थन करतात की ज्या पद्धतीनं राखी तिला म्हणली की तू आहेस तरी कोण, आम्हालाच तुला भेटायचं नाही, आम्हाला तुझी भेटायची इच्छा नाही, असं म्हणल्यामुळं राखीचं अनेक जण समर्थन करतात. तर अनुश्री माने जे मनामध्ये खरं आहे ते बोलून गेली, तिला जे वाटतंय ते तिनं सांगितलं, असं समर्थन तिचं विशालनं केलेलं आहे. त्याच्यामुळं आता अनुश्रीचं म्हणणं बरोबर आहे का राखी सावंतचं म्हणणं बरोबर आहे? प्रेक्षक म्हणून तुम्ही कोणाच्या बाजूने आहात, तुम्हाला काय वाटतं
हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.